सोलापुरातील एका रिसॉर्टवर छापा टाकून 32,04,460 रुपयांचा गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह गोण्यातील साठ्यासह 9,50,000ची 2 मालवाहतूक वाहने असा एकूण 41,54,460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसंच रिसॉर्ट सील करण्यात आलं आहे. पंढरपूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व सांगोला पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई सोमवारी रात्री 10च्या सुमारास सांगोला तालुक्यात चिंचोली येथील CM कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्ट येथे केली. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चिंचोली रोडवरील CM कृषी पर्यटन ॲग्रो रिसॉर्ट चारमिनार फॅक्टरीजवळ गोडाऊनमध्ये गुटख्याचा साठा ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या पथकांसह सांगोला पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने धाड टाकली. रिसॉर्टच्या आवारात MH 45 AF 6406 व MH 45 AX 0539 अशी 2 चारचाकी वाहने आढळली. या वाहनाजवळ निशांत उर्फ टिल्लू मिसाळ राहणार सांगोला ही व्यक्ती उभी होती. मात्र पोलिसांना पाहताच तो अंधारात पळून गेला. दोन्ही वाहनांची तपासणी करता त्यात गुटखा जप्त केला. यानंतर पंचासमक्ष रिसॉर्ट सील केले. तालुक्यात आणखी कुठे गुटखा साठवून ठेवला आहे का याबाबत पोलीस तपास करीत असून सापडलेला गुटखा कुठून आला आहे याविषयी पोलीस तपास करीत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an